डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल किंवा अरबी सागरातलं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, या देशातल्या दोन्ही प्रमुख महानायकांचं स्मारक महाराष्ट्रामध्ये अद्याप उभं राहू शकलं. कारणं काही देतील, पण जर या महाराष्ट्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मारकं सरकार उभं करू शकत नसेल, तर या सरकारला या दोन्ही विभूतींची नावं घेण्याचाच अधिकार नाही. इंदू मिलच्या स्मारकासाठी फार मोठा संघर्ष झाला. लोक रस्त्यावर उतरले. तेव्हा कुठे सरकारनं 2015 साली त्या संदर्भातली एक भूमिका घेतली आणि प्रत्येक वेळेला तारखांवर तारखा दिल्या जात आहे. एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं पाहिजे की महाराष्ट्रातल्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कधी होईल आणि इंदू मिलमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी पूर्ण होईल. या सरकारला खेळांची मैदानं ताब्यात घेऊन ती बिल्डरांना विकून त्यावर 5 स्टार हॉटेल्स आणि मॉल्स बनवण्याच्या योजना तातडीनं पुढे नेता येतात. पण डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक, महामानवांचं स्मारक, छत्रपती शिवरायांचं स्मारक पूर्ण करता येत नाही. आखाती युद्धाचा आणि स्मारकाचा संबंध काय? नाही, आखाती युद्ध जे आहे हे आत्ता साधारण 35 दिवसापूर्वी सुरू झालं. मी तुम्ही 35 दिवसापूर्वी सुरू झालेल्या आखाती युद्धाचं खापर स्मारक पूर्ण होत नाही त्या संदर्भात कसं काय फोडू शकता? नरेंद्र मोदींनी सांगितलं आखाती युद्धाचा भारतावरती काही परिणाम होणार नाही. मग तरी फडणवीस असं कसं काय? फडणवीस मोदींचा अपमान करतायत. आखाती युद्धाचा भारताच्या जनजीवनावरती, कामकाजावरती काही परिणाम होणार नाही हे जर देशाचे प्रधानमंत्री सांगतायत, मग आखाती युद्धाच्या निमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कसं काय थांबू शकतं? कठीण आहे. त्यासोबत तुम्ही एक पत्र लिहिलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विदर्भातल्या एका खाणीच्या संदर्भात, लॉईड खाणी आहे. नाही, अशा असंख्य खाणी आहेत. प्रदूष विदर्भामध्ये ज्या पद्धतीनं खाण उद्योगानं उत्पात माजवलेला आहे. 4 दिवसापूर्वी माझ्याकडे एटापल्ली तालुक्यात असंख्य राजकीय सामाजिक कार्यकर्ते आले आणि त्यांनी त्यांची वेदना मला सांगितली की ही जी लॉईड स्टील नावाची कंपनी आहे ही भारतीय जनता पक्षाचीच जणू काय भागीदार असल्याच्या पद्धतीने तिथं उत्पात माजवत आहे. पाण्याचे झरे, तलाव ह्याच्यामध्ये खनिज मिश्रित संपूर्ण केमिकल जात आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. तिथे जो चिखल झालेला आहे त्याच्यामध्ये गुरं अडकून मरत आहेत. त्यात 7 गायी मेल्या, गोमाता. त्यानंतर शेतीचं नुकसान होतं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आणि संपूर्ण प्रशासन हे विकलं गेलं असल्यामुळे या खाणींच्या, ज्या मालकांच्या तक्रारी कोणी घ्यायला तयार नाही. याचं कारण हे जे उद्योग आहेत, या उद्योगांनी सत्ताधारी पक्षांना मोठ्या मोठ्या देणग्या दिलेल्या आहेत आणि इतर राजकीय पक्ष त्यांच्या पेरोलवर आहेत. माझी मागणी आहे की ताबडतोब त्यांचा परवाना रद्द केला पाहिजे. कुठे आहे तुमचं पर्यावरण मंत्रालय, पर्यावरण खातं? सांगा ना मला. झाडं तोडली जात आहेत त्या भागामध्ये खाण उद्योगाच्या नावाखाली. तुम्ही जो नक्षलवाद संपवलेला आहे असं म्हणताय, तो का या खाण उद्योगाला मोकळं रान देण्यासाठी? खाण उद्योगासाठी नक्षलवाद संपवला की जनतेसाठी संपवला? नक्षलवाद्यांचा त्रास हा अशाच उद्योगांना होता
जे जनतेच्या छातीवर बसून असे उद्योग निर्माण करत होते त्यांचं आणि या लोकांचं भांडण होतं. आता जर तुम्हाला देवेंद्र फडणवीसांना जर खरोखर शेतकऱ्यांची, सामान्य जनतेच्या स्वच्छ पाण्यासंदर्भात काही जाणीव असेल तर त्यांनी अशा प्रकारचे पाणी गढूळ करणारे, पाणी विषारी करणारे, शेतजमिनी खतम करणारे जे उद्योग आहेत त्या संदर्भात कठोर भूमिका घ्यायला पाहिजे. एका उद्योगाकडून देणग्या घेऊ नका ना, जनतेला वाचवा. दिवंगत आशा भोसले यांनी आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे कशा पद्धतीनं अशा उद्योगांसाठी सरकार पायगडा घालत आहे. एकनाथ शिंदे डेप्युटी CM बरं का, यांनी जे नवीन धोरण काय इंटिग्रेटेड स्पोर्ट्स पॉलिसीच्या नावाखाली मुंबईसह महाराष्ट्रातली प्लेग्राऊंड्स, मुलांना खेळण्यासाठी जे प्लेग्राऊंड्स आहेत त्या प्लेग्राऊंड्समध्ये 30 ते 40% जागा बिल्डरांना देणार. हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स, मॉल्स, क्लब्स असे निर्माण करणार आणि मग त्यातून हजारो कोटी रुपये जमा करणार आणि ते परत आमदार खासदार विकत घ्यायला लावणार. मुलांची प्लेग्राऊंड खायची वेळ आली आहे का तुमच्यावरती? काय करतात देवेंद्र फडणवीस? मुलांच्या मैदानावर तुम्ही आता डोळा ठेवताय? काय चाललं आहे का या राज्यामध्ये? आज तुम्ही मुलांचे प्लेग्राऊंड्स म्हणजे खेळायची आणि मनोरंजनासाठी राखीव ठेवलेल्या जागा घेताय. म्हणजे आमच्या शिवाजी पार्कला तुम्ही 5 स्टार हॉटेल बांधणार? राज ठाकरेंच्या घरासमोर, वीर सावरकरांच्या स्मारकासमोर, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासमोर, जिथे संयुक्त महाराष्ट्राचं मुहूर्तमेढ रोवली त्या शिवतीर्थावरती सुद्धा प्लेग्राऊंडच आहे म्हटलं तर. मग तुम्ही एकनाथ शिंदे तिकडल्या 30% जागेवरती कोणत्या 5 स्टारच्या मालकाला, कोण त्यांच्या तो ठाण्यातला आहे ना एक बिल्डर, कोणते त्यांचा पार्टनर, काय त्याचं नाव, आशर लोढा, यांना तुम्ही शिवतीर्थावरती 30% जागा 5 स्टार हॉटेल देणार आहेत? आझाद मैदान 5 स्टार हॉटेल बांधणार आहात? परळचं कामगार मैदान, नरे पार्क, जांभोरी मैदान, इकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पार्टनरशिपमध्ये 5 स्टार हॉटेल बांधणार आहेत. कुपरेज मैदान, ठाण्याचं सेंट्रल मैदान, गावदेवी मैदान, काय सांगा ना. उद्या वानखेडे स्टेडियमवरती सुद्धा जागा जास्त आहे म्हणून 5 स्टार हॉटेल बांधतील हो. याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे. नाहीतर या महाराष्ट्रातल्या मुलांना आणि पालकांना मैदानं वाचवण्यासाठी तुम्हाला किती खायचं आहे, किती खाणार आहात तुम्ही आणि कुठे घेऊन जाणार आहात तुम्ही? कशा करता चाललं आहे सगळं हे? तुम्ही आता मुलांच्या मैदानापर्यंत आलेला आहात, प्लेग्राऊंड्स. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. प्रधानमंत्र्यांचं न खाऊंगा न खाणे दूंगा हे धोरण महाराष्ट्रात लागू नाही असं दिसतं आहे मला. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मिळून खात आहेत हे मला दुर्दैवानं सांगावं असं वाटतं आहे. जे सुरजागडच्या खाणीसंदर्भात मी आत्ता बोललो तेच मी इथे बोलतो आहे. ही कसली पॉलिसी आहे, कसलं धोरण आहे, काय आहे? उद्या माझ्या घरासमोर लहानसं हे आहे, जागा आहे, हे घेतील नाही म्हणजे इथे 5 स्टार बांधा. बरोबर नाही. आता आपण जो पंचतारांकित हॉटेलचा मुद्दा मांडला, जे निर्णय तातडीने घेतल्यात असं आपण म्हणताय, आणि त्यातच दुसरीकडे दिवंगत आशा भोसले यांनी हयातीमध्ये मुंबईत संगीत अकादमी सुरू होण्यासाठी पत्रेवर केला होता. ते आता मृत्यूनंतर होईल. आता आपल्या देशामध्ये एक प्रथा आहे, जिवंतपणी गायीची पूजा करायची नाही, मृत्यूनंतर अंत्ययात्रा काढायची आणि घोषणा करायच्या. लता दिदीच्या बाबतीत तेच झालं. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावानं एक संगीत विद्यापीठ सुरू केलं. आशाताईंच्या मृत्यूनंतर आता त्यांना कदाचित भारतरत्नसुद्धा देतील मृत्यूनंतर. अत्यंत निर्दय आणि निर्घृण सरकार आहे. यांना कसली कला, संस्कृती आणि संस्काराची काही यांना जाणीव नाही आहे. रावसाहेब, एक विषय होता की अशोक खरात प्रकरणात अंजली दमानिया रोज नवे खळबळजनक खुलासे करता आहेत. याआधी CDR त्यांनी जाहीर केला आणि त्यामुळे खळबळ माजली होती.
अनेकांची नावं त्यात होती आणि मुख्यमंत्र्यांनी म्हटलंही की हा CDR त्यांच्यापर्यंत कसा आला याची आपण चौकशी करू. आता आणखी त्यांनी एक इशारा दिलाय. उद्या त्या पत्रकार परिषद घेत आहेत ज्यात अनेक IAS IPS शासकीय अधिकारी जे प्रमोशन संदर्भात होते, आणखी काही व्यवहारासंदर्भात होते आणि अनेक मोठे राजकीय नेते ज्यांचा अशोक खरात यांच्याशी कसा संबंध आहे, अशोक खरात यांना कसा राजाश्रय मिळाला याचा पत्रकार चांगलं आहे. परिषदेत खुलासा करणार नाही आहेत. करू द्या ना, पण त्यांनी काही नावं जाणीवपूर्वक वगळू नये. काही नावं जाणीवपूर्वक वगळू नये, नाही तर त्या रिकाम्या जागा आम्हाला भराव्या लागतील जर वगळल्या गेल्या तर. त्या उत्तम काम करतायत. ठीक आहे, त्यांना मुख्यमंत्री कार्यालय योग्य मदत करत असेल, कोणाला तरी मदत केली पाहिजे. जे मुख्यमंत्र्यांना थेट करता येत नाही ते मुख्यमंत्री जर अशा माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करत असतील तर तरीसुद्धा त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण काही नावं वगळू नये एवढंच माझं म्हणणं आहे. रावसाहेब, आणखी एक विषय होता की जी पंतप्रधानांची महिला आरक्षणासंदर्भात जी संकल्पना आहे, ज्यात मिस कॉल दिला गेला तो आणि त्याला पाठिंबा दिला असो, तुमच्या पक्षातून या संकल्पनेला पाठिंबा मिळताना दिसतं. याआधी प्रियांका चतुर्वेदी होते, नाही. काल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी पाठिंबा दिलेला आहे. पाठिंबा असं की आमच्या पक्षाचा या धोरणाला पाठिंबा आहेच ना. सगळ्याच पक्षांचा पाठिंबा आहे. फक्त ज्या पद्धतीनं डिलिमिटेशन होणार आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा करू. पण महिला आरक्षण हा विरोधाचा विषय नाही आहे ना. पण याचं श्रेय मोदीने घेऊ नये. इतिहास घडवण्याचा ठेका भाजपने घेतलेला नाही, इतिहास घडवणार आहोत म्हणे. इतिहास घडवण्याचे ठेकेदार आहेत का आपण? आपला ठेका आहे का? नाही ना. महिला आरक्षणाची पहिली मुहूर्तमेढ महाराष्ट्रामध्ये घातली गेली आहे शरद पवार मुख्यमंत्री असताना. वारंवार मी सांगतो, महाराष्ट्र, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरं का, छत्रपती शाहू यांचा वारसा हा महिला आरक्षणासंदर्भात फार मोठा आहे. महिलांना अधिकार मिळाले पाहिजेत ही या राज्याची पहिली भूमिका आहे. त्याच्यामुळे इतिहास घडवण्याचा जो ठेका आज भाजपचे लोक घेऊन फिरतायत ठेकेदारी करत, ते चुकीचं आहे. हा आमचा आत्मा आहे. रावसाहेब, राज्यात आणखीन एक SIT स्थापन झालेली आहे. तुमच्याच पक्षातील महिला नेत्यांना काय वाटतं? कारण त्यांच्या पक्षातला महिलांचा विरोध असेल. आणि काय आहे की चित्रा वाघ पुष्पगुच्छ घेतात आणि तुमच्या महिला नेत्यांना जाऊन भेटू द्या. आणि आभार मानतात आणि ते भेटू फोटो घेतात. भेटू द्या. काय झालं त्याच्यामध्ये? झालं, एक कप चहा गेला असेल आमच्याकडे दोघांच्याकडे. रावसाहेब, राज्यात आणखीन एक SIT स्थापन झालेली आहे. 49 बड्या बिल्डरांकडनं म्हाडाचा घोटाळा झालेला आहे, म्हाडाच्या जागांसंदर्भातला. त्यात बावनकुळेंनी SIT स्थापन केली. त्यात सुद्धा काही बिल्डरांची नावं वगळलेली आहेत. काही बिल्डर जे भाजप धार्जिणे आहेत किंवा जे सरकारमध्ये आहेत त्यांची नावं त्यात नाही आहेत. बोलिये. सर, 3 सवाल है. एक तो नीतीश कुमार आज मुख्यमंत्री पद से इस्तीफा दे रहे हैं. दूसरा सवाल जो TMC के जो पॉलिटिकल देखते हैं, मीडिया कंपनी IPAC के जो डायरेक्टर हैं उनको अरेस्ट किया गया है एंड चुनाव से कुछ दिन पहले. और तीसरा सवाल, सुप्रीम कोर्ट ने इंटरिम स्टे देने से मना कर दिया है जो 90 लाख वोटरों का नाम निकाला गया था. ये 3 सवाल. पहली बात है, नीतीश कुमार जी का इस्तीफ़ा मुख्यमंत्री पद का आज हो रहा है. अब राज्यसभा में आए हैं, अब फिर एक बार और राष्ट्रीय नेता बन गए. अब मुख्यमंत्री कौन बनेगा ये सवाल अभी भी है, कौन बनेगा. इतने दिन हो गए, अब तक मुख्यमंत्री का चयन नहीं हो पा रहा है. लेकिन ज़रूर हम दिल्ली में नीतीश कुमार जी का स्वागत करेंगे, राज्यसभा में बैठेंगे हमारे साथ. मार्गदर्शन के तौर पर उनके तरफ हम देखेंगे. बड़े नेता है, अनुभवी नेता है. जैसे कि अब वहाँ बहुत सीनियर नेता आए हैं कि देवे गौड़ा जी पहले से है, शरद पवार जी है, अब नीतीश कुमार साहब भी आए हैं. अच्छी बात है, स्वागत करेंगे. सर, IPAC का IPAC का जो है, आपको मालूम होगा कि ईडी ने जिस प्रकार की कार्रवाई की है वो अच्छे मन से नहीं की है. चुनाव है पश्चिम बंगाल का, सब लोग चुनाव में व्यस्त है और ईडी ने सिर्फ भारतीय जनता पार्टी के जो विरोधी है उनके ऊपर एक्शन शुरू की है. ये उनका हमेशा का खेल रहता है. मुझे लगता है एक बार ममता दीदी खुद इस मामले में एक्टिवली पड़ी थी
और ईडी के कार्य दफ्तर में जाकर अपनी फाइल लेकर आई थी। लेकिन अब सरकार नहीं है किसी की, अब सरकार सिर्फ ज्ञानेश कुमार की चल रही है वहाँ। तो ये बातें होती रहेगी। आप कुछ भी करिए, पश्चिम बंगाल में जीतेगी तो ममता दीदी। सुप्रीम कोर्ट ने सर इंटरिम स्टे देने से अभी देखिए इंटरिम स्टे क्यों देगी, बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है, जो बीजेपी को चाहिए वही करेंगे ना, वही करेगी। लेकिन वोटर्स के बारे में ये भी कहा कि जो भारत में जन्मे हैं उनको वोट देने का अधिकार, इस तरह से एक बयान भी दिया सुप्रीम कोर्ट ने, तो अधिकार दीजिए ना। आप सुप्रीम कोर्ट है, आप पूरे चुनाव प्रक्रिया को स्टे देना चाहिए। अगर 90 लाख वोटर्स को वोटिंग का अधिकार नहीं मिल रहा है तो कहाँ गया संविधान का अधिकार, आप मुझे बताइए। आप सुप्रीम कोर्ट है, आपको पूरा अधिकार है। कटघरे में खड़ा करो ज्ञानेश कुमार को और पूछो ये क्या चल रहा है आपका। सर मैदानों के बारे में आपने सवाल उठाया कि अब हमारे महाराष्ट्र में भ्रष्टाचार इस स्तर तक गिर गया है कि जो प्लेग्राउंड्स है बच्चों के, उसके ऊपर भी 5 स्टार होटल बनाने जा रहे हैं एकनाथ शिंदे और मोदी, उद्घाटन करने आएंगे। बच्चों को प्लेग्राउंड नहीं है और उसके ऊपर 5 स्टार होटल्स और मॉल्स बनाएंगे ये लोग, और मोदी बोल रहे हैं ना खाऊंगा ना खाने दूंगा। अरे ईडी की रेड्स वो आईपैक के ऊपर क्यों डाल रहे हो? इस प्रकार की जो पॉलिसी बना रहे हैं ना बिल्डरों को मदद करने के लिए, उनके ऊपर ईडी की रेड होनी चाहिए। और अगर यही पॉलिसी रहेगी कि प्लेग्राउंड्स पर मॉल्स बनाएंगे या होटल्स बनाएंगे, तो हमारा शिवाजी पार्क का जो ऐतिहासिक मैदान है वो भी एक प्लेग्राउंड है। तो क्या शिवाजी पार्क में आप 5 स्टार होटल बनाओगे? आज़ाद मैदान में 5 स्टार होटल बनाओगे? कुपरेज मैदान है फुटबॉल का सबसे बड़ा, वहाँ 5 स्टार होटल बनाओगे? कामगार मैदान है वहाँ भी बनाओगे? आप बताइए कहाँ बनाओगे 5 स्टार होटल आप? सर आपने पत्र लिखा है मुख्यमंत्री को, जो जिस तरह से खदान विदर्भ में जो खदान मालिक है, जिस तरह से उनका काम चल रहा है पर्यावरण का सत्यानाश करने का, लोगों का पीने का पानी ख़त्म करने का, मैंने सीएम साहब को लिखा है। या आपको चंदा देते हैं, वो जो लॉयड स्टील है वो बीजेपी को सबसे बड़ा चंदा देने वाली है। तो नक्सलवाद पे सवाल था तो नक्सलवाद आपने इसलिए ख़त्म किया कि ये जो खदान मालक है, हाँ, उनको ये सब काम करने के लिए मौका मिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।